सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 401 कोटी, कर्ज 254 कोटी, एकूण व्यवसाय 655 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। सहकार महर्षी स्वर्गीय कोल्हे साहेबांची क्षमता मोठी होती। ते दूरदृष्टी असलेले नेते होते। सगळ्यांना सोबत घेऊन चालणे हीच त्यांची कला होती। सत्तेत असताना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची ताकद त्यांच्या नीतिमत्तेत होती। माझा शेतकरी जगला पाहिजे हाच विचार त्यांनी मनात ठेवून आंदोलन उभं केलं। त्यावेळी सत्ता, पद, प्रतिष्ठा आणि पैसा गौण मानून त्यांनी कधीही ओशाळपणा दाखवला नाही, असा मनोदय धर्माचार्य हरिभक्तपरायण शंकर महाराज शेवाळे यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त कोपरगाव येथील तहसील कार्यालय मैदानात सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब विचारधारा ट्रस्ट कोपरगाव यांच्या वतीने भव्य कीर्तन सभेचं आयोजन सोमवार दिनांक 16 मार्च 2026 रोजी करण्यात आलं होतं। यावेळी धर्माचार्य हरिभक्तपरायण शंकर महाराज शेवाळे मंचर पुणे यांच्या सुश्राव्य वाणीतून कीर्तन सेवा पार पडली। यावेळी ते मनोगत व्यक्त करताना बोलत होते। सदर प्रसंगी प्रमुख उपस्थित असलेले परमपूज्य महंत रमेश गिरीजी महाराज, परमपूज्य परमानंद गिरीजी महाराज, परमपूज्य परमानंदजी महाराज, महंत सरला दिदी, हरिभक्तपरायण संतोष महाराज जाधव, श्री 108, परमपूज्य राघवेश्वरानंद गिरीजी महाराज, महामंडलेश्वर काशिकानंद गिरीजी महाराज, अनंतराज महाराज महानुभाव, चांगदेव महाराज, विकास गिरीजी महाराज, हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज मोरे, दामोदर बाबा महाराज, हरिभक्तपरायण जयवंत महाराज खेडकर, हरिभक्तपरायण बाबूराव महाराज चांदगुडे, गोविंद महाराज, हरिभक्तपरायण दादा महाराज टुपके, अनंतराज महाराज महानुभाव, गोविंद महाराज महानुभाव, गायनाचार्य हरिभक्तपरायण निळोबा महाराज, गायनाचार्य हरिभक्तपरायण प्रकाश महाराज, मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण संतोष महाराज, हरिभक्तपरायण संतोष महाराज दीक्षित आदींचे संतपूजन यावेळी करण्यात आले। या प्रसंगी सिंधुताई माई कोल्हे, नितीन दादा कोल्हे, बिपिन दादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, अमित कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, सुमित कोल्हे, ईशान कोल्हे, सौ रेणुका कोल्हे, श्रद्धा कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान, सर्व नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टचे पदाधिकारी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच राहता पिंपळस येथील नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्था, सर्व विद्यार्थी, टाळकरी यांचे विशेष सहकार्य लाभले। कीर्तन सांगतेनंतर नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। निर्भीड न्यूज, योगेश डोखे, कोपरगाव। पालखीच्या निमित्तानं अधिक मासामुळे अलीकडे आल्यामुळे एक दिवसीय कीर्तन महोत्सव केला। खर तर स्वतःच्या पोरांवर, स्वतःच्या कुटुंबांवर प्रेम करावं हे सांगावं लागत नाही। तोपर्यंत सामान्य शुनी नाम कुत्री पिलं व्हायच्या अगोदर गरीब गाई सारखी असते, पण पिलं झाल्यावरती वाघिणी सारखी ताकदवान होते। अजून तुकोबराय सांगू काय म्हणतात, आपुलियाचा भोवतचाटी शेतकरी वर्ग बसलेला आहे पुढं। पूर्वी जर गाईचं वासरू मेलं तर इंजेक्शन देऊन दूध काढायची व्यवस्था नव्हती। त्याचं ऑपरेशन करायचं, आतलं मटेरियल बाहेर काढायचं, त्यात भुसा भरायचा आणि त्या गायी पुढे ठेवायचा, त्याला भूत म्हणायचे। तुकोबराय म्हणले, आपुलियाचा भूत चाटी स्वतःच्या मेलेल्या वासराचा भूत चाटते, पण दुसऱ्या गायीचं जिवंत वासरू आलं तर शिंगानं मारते। स्वतःच्या लेकरांवर प्रेम, जगावर प्रेम करण्यासाठी कोल्हे परिवाराचा डीएनए लागतो। वाक्य ध्यानात ठेवा, मी का हे कुणाच्याही रक्तात नाही दादा, सगळ्यांना ते जमत नसतंय। म्हणून आज या व्यासपीठावर एक संत मांदियाळी उभी राहिली। एवढे दिग्गज संत आहे का ज्यांच्या आशीर्वचनानं ही भूमी पावन मंगलमय व्हावी। ही संतांची भूमी आहे। सन्मार्ग वर्तती ती संताः, शास्त्रानं सांगितलं जे सन्मार्गानं वर्तन करतात त्यांना संत म्हणावं। म्हणून आमचे आणि पुण्य स्मरण कुणाचंही होत नाही। ज्याचं स्मरण केल्यानं पुण्य मिळतं अशांचीच पुण्य स्मरण समजा, नाहीतर सगळ्यांच्या फ्लेक्सवर पुढे लिहिलं असतंय वय। माझ्या ड्रायव्हरनं मला विचारलं, हे वय म्हणजे वैकुंठ असतंय काय? मला असं काही नाही, वैतागलेलं सुद्धा असते काय? सगळेच वैकुंठाला जात नसतात दादा, वाक्य ध्यानात ठेवा। आणि तुम्हाला मी सांगू का, पूर्वी होतं बापानं करायचं आणि पोरानं फेडायचं, आता तसं राहिलं नाही। ज्यानं करायचं त्यानंच फेडायचं। तुम्ही बाबळीची झाडं लावून आंबे यायची वाट पाहायची नाही। लिफाफ्यामध्ये वेगळं भरायचं, टेंडर मध्ये वेगळं निघणं अशी अपेक्षा सुद्धा करायची नाही। थेअरी ऑफ द कर्मा इतकं वाईट आहे
ते फिरून तुमच्या जवळ येत असतं. म्हणून तुम्ही सत्कर्म करा. अरे 1 वर्षाचा हिशोब सीएला देताना घाम फुटते, आयुष्याचा हिशोब देताना काय होईल याचा विचार करा. म्हणून ज्यांचं बॅलन्स शीटच टॅली आहे ते आमचे कोले साहेब होते. वाक्य ध्यानात ठेवा. बॅलन्स शीट टॅली झालं, सस्पेन्स एंट्र्याच नाही. आणि सस्पेन्स एंट्र्या कधी ठेवीत नका जाऊ. कॉन्ट्रा एंट्र्या मारीत जायच्या. काय करायचं? कॉन्ट्रा एंट्र्या मारल्या काही इन्कम टॅक्स अधिकाऱ्याची भीती राहत नाही. वाक्य ध्यानात ठेवा मी का. आणि म्हणून आमच्या कोले साहेबांनी ते जीवन जगलं अतिशय सुंदर. हे फुलपाखरू 14 दिवस जगतं दादा, 15व्या दिवशी मरणारे तरी जगाला आनंद देत. चंदन सहाणीवर उगळतं, शीतलतन गंधत्व दुसऱ्याला देतं, मेणबत्ती प्रकाश इतरांना देते, तिळा तिळानं कमी होत जाते. आमचे साहेब झिजले. मनात आणलं असतं तर फॉरेनला गेले होते, शिष्यवृत्ती मिळाली होती, बिझनेस तिकडे टाकला असता. पण जर फॉरेनवरून इकडे आले नसते तर कदाचित महाराष्ट्राचं कोपरगावचं तर फार मोठं नुकसान झालंच असतं, पण महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालं असतं. वाक्य द्या. एवढा कर्मयोगी महाराष्ट्रामध्ये परत पाहिला नाही. जेव्हा कुणाला माहिती नव्हतं 89च्या काळामध्ये किंवा 84च्या काळामध्ये शिक्षण हब केलं कोपरगावला. विचार करा, गरिबांची लेकरं शिकत राहिली. कर्मवीर भाऊराव पाटलांचं जीवन त्यांनी अनुभवलं होतं. त्या रयत शिक्षण संस्थेवर त्यांनी दिवस काढले. कर्मवीर भाऊराव पाटलांकडे एक जण आला, म्हणला पाटील तुम्ही फॉरेनला कधी याल? त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणले मी येईल का नाही माझी गॅरंटी नाही, पण माझ्या कॉलेजमध्ये शिकलेली पोरं मात्र फॉरेनला येतील. काय येतील? आमच्या साहेबांनी तो विचार केला. अरे विचार करा, हे डॅम पाहण्यासाठी महाराष्ट्रातली लोक येतात. काय पाहिलं असतं कोपरगाव? चिंतन करण्याजोगी गोष्ट आहे. याच्या नंतर साखर कारखाना उभा केला. आर्थिक दृष्टीनं कसं 6 वेळा आमदार, एकदा आमदार होणं अवघड आहे, पण लोक मन जिंकली की मत जिंकावी लागत नाही. वाक्य ध्यानात ठेवा. मन जिंकली की मत आपोआप पडत असतात. परमपूजनीय शंकररावजी कोले साहेबांनी मन जिंकली लोकांची. एवढा विद्वान मनुष्य मी पाहिला नाही. इंदिरा गांधींपासून ते आत्ताचे प्रधानमंत्री मोदी साहेबांपर्यंत ज्यांची जवळीक होती आणि थेट नावानं ओळखत होते, एवढा मोठा व्यक्ती. आणि त्याच्या नंतरची पिढी तर त्याच्या पुढे निघाली. आमच्या भैया साहेबांनी अमित शहा साहेबांना इथं आणलं. एवढं सोपं नाही त्यांना इथं आणणं आणि त्यांनी कौतुक करणं. त्याला डीएनए लागतो, तीच बौद्धिक क्षमता. आपल्या आजोबाची पुढं घेऊन येत वडील जे जे करती तया नाम धर्म, त्याचं नाव धर्म आहे. आपल्या पूर्वजांनी जे जे केलं ते करत पुढे चालले. म्हणून आयुष्यामध्ये साहेबांनी जे जे जीवन जगलं, वसंतदादा इन्स्टिट्यूट असेल, अशी कारखाने उभे केले, शाळा उभ्या केल्या, हब उभं केलं. गंगागिरी महाराजांच्या नावानं सुरुवातीला संस्था स्थापन केली, नंतर संजीवनी नावानं. हे सगळं अरे रोमन मोर्चा घेऊन आरबीआय वर गेलेला, माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आयुष्यात माझं जेवढं वय आतापर्यंत कुणाची ताकद झाली नाही रूम न घेऊन तिथं जायची. आणि त्यांना तीच भाषा त्यावेळेस कळत होती. वाक्य ध्यानात ठेवा. आणि त्यासाठी कोपरगावचा फायदा झाला नाही, महाराष्ट्राचा फायदा झाला. अरे गोदावरीमध्ये मीटर टाकायला लावणारा पहिला महात्मा असेल. वाक्य ध्यानात ठेवा. फेका मी आहे. आणि शेतकऱ्यांनी फेकले मीटर त्यावेळेस. विचार करण्याजोगी गोष्ट आहे. हे सगळं ज्यावेळी मी आंदोलन पाहतो त्यावेळी बौद्धिक विचार क्षमता किती असेल, व्हिजन किती असेल, माइंड पॉवर किती असेल त्या माणसाची, आणि जगण्याची कला सगळ्यांना धरून चालण्याची. बरं, सत्तेत असताना सत्ताधाऱ्याच्या पक्षाच्या विरोधात आंदोलन करणं किती नीतिमत्तेला धरून आहे मला सांगा. माझा शेतकरी जगला पाहिजे हा विचार मनात ठेवून केलेलं आंदोलन होतं. ते काय होतं त्यावेळी? सत्ता, पद, प्रतिष्ठा, पैसा गौण मानलं साहेबांनी आणि तिथं ओशाळपणा दाखवला नाही. वाक्य ध्यानात ठेवा. या जगतामध्ये 4 सूत्री आहेत. जीवन जगत असताना भारत देश पवित्र आहे, इतका पवित्र आहे का इथं अशी रत्न जन्माला आली. वाक्य ध्यानात ठेवा. किती फॉरेनर फिलॉसॉफर भारतात आला. एक जण म्हणला 700 वर्ष आक्रमण ज्या भारतावर झाली, तो भारत देश एवढा ताटकण्यानं उभा कसा असेल बुवा. म्हणून तो भारतात आला आणि या मातीचं दर्शन घेतलं. त्याला विचारलं का दर्शन घेतलं? तो म्हणला मला उत्तर मिळालं. ज्या भारत भूमीवर एवढी आक्रमण होऊन भारत देश ताटकण्यानं उभा राहिला, याचा अर्थ या भारताचा पाया वेद भगवान आहे. काय? उपनिषद आहेत. म्हणून मी त्याचं नाव मॅक्स म्युलर. काय नाव? मॅक्स म्युलर. तो म्हणतो भारत देश कसा आहे? शांतम तुष्टम पवित्रंच
स्वानंद इति तत्वतः जीवनम जीवनम प्राहु इति भारतीय संस्कृतो. भारतीय संस्कृती इतकी गोड आहे, शांत आहे, तुष्ट आहे, पवित्र आहे, स्वानंद देणारी आहे. आणि तिथं आपला जन्म झाला, साहेबांचा जन्म झाला. म्हणून जीवनामध्ये सद्गुणांची जोपासना कशी करावी, माणसानं ओशाड राहू नये, कधीच ओशाड राहायचं नाही. भक्तीतही तसंच आहे, सामाजिक स्तरावरही तसंच आहे, राजकीय स्तरावर सुद्धा तसंच आहे. आता ओशाळपणा एवढा वाढला, एक जण मतदान करायला गेला नाही, त्याला म्हटलं का रे गेला. तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केट मधल्या बुल आणि बेअरच्या कष्टात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा.